गुड मॉर्निंग अहिल्यानगर. नाही, हाय. आम्ही आलो आहोत आज चांद बेबी इकडे चांद बेबी महालावर. हमरी है ये चांद बेबी महाल है और ये हमारी बेबी है. ये हमारी बेबी है, वो चांद बेबी का महाल है. ये हमारी रानी है, ये मैं हूँ. ये सनराइज हो रहा है. चल वरती आकण. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. मी आहे प्रिया. आज आम्ही आलो होतो चांद बेबी महालावर फोटोशूटसाठी. हा चांद बेबी महालाचा परिसर आहे. हे सगळं फोटोशूट चालू होतं माझ्या फ्रेंड्सचं. तिचं प्री वेडिंग शूट होतं, त्यासाठी आलो होतो आम्ही. आणि त्यानंतर मग हा सगळं फोटोशूट वगैरे असं चाललं होतं त्यांचं. आणि थोडंसं कॅमेरामध्ये येत नाही कारण सनराईज जो होतं तिथे तिकडच्या साईडनं ऊन येत होतं ना, त्यामुळं हे इथं फोटोशूट चालू होतं त्यांचं. आम्ही इकडे दोघे फोटो वगैरे काढत होतो. असं फोटोशूट चालू असेल तर फोटो काढतात त्यांना काही नाही वाटत, पण म्हणजे त्यांचा दिवस निघून जातो. पण जे सोबत आलेले असतात किंवा जे मेकअपला आलेले असतात त्यांना खूप बोर होतं. तर त्यानंतर मग हा आहे बघा आमचं अहमदनगरचा म्हणजे अहिल्यानगरीचा म्हणजेच अहिल्यानगरी आपली अहिल्यानगरीचा चांद बेबी महाल. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे असा. इथे भरपूर लोक प्री वेडिंग शूटसाठी फोटोशूटसाठी येत असतात. आजूबाजूचा परिसर पण असा मस्त आहे. सकाळी सकाळी येऊन असं सनराईज वगैरे ते असं फोटोशूट करू शकता. ही आतमधली साईड आहे, थोडासा अंधार वगैरे आहे तिथे, ऊन पण येत होतं. तर अंधार म्हणजे आतमधली साईड आहे ना, तर थोडंसं ऊन वगैरे असं येत नव्हतं व्यवस्थित त्या कॅमेऱ्यामध्ये. तर घ्यायचा प्रयत्न केला आहे मी भरपूरपैकी. आणि छान वाटत होतं. आतमध्ये खूप सारी हवा आहे. एकच प्रॉब्लेम आहे तिथं की हवेचा खूप प्रॉब्लेम, म्हणजे जिकडनं तिकडनं हवा येते ती जेवढे दरवाजे त्यामधनं. आणि थोडासा डोंगर टाईप भाग आहे त्यामुळं मग खूपच हवाच हवा असते तिथे. तेवढाच एक प्रॉब्लेम आहे तिथे. केस तर जागेवर राहतच नाही तिथे गेल्यानंतर. आणि खूप छान वाटत होतं. यांचं प्री वेडिंग शूट चालू होतं इकडचं. काही सीन्स इथे घेतले मी यामध्ये. हे ते छान आमची गायू आणि जिजू मस्त प्री वेडिंग शूट करत होते. काही कॅमेऱ्यामध्ये थीम आहेत या त्यांच्या. आणि इथेही मी कॅमेऱ्याचं सेटिंग करत होते कारण लाईट्स बरोबर पडत नव्हती त्यावर आणि ऊन पण होतं थोडंसं. आणि हालत खूप बेकार झाली होती. सकाळपासून आलो होतो त्या यांचं अजून चालूच होतं. आणि छान असं हे मधल्या साईडचंच शूट आहे. इथे मध्यभागी आहे ते. आणि हे वरच्या दुसऱ्या मजल्यावर आम्ही गेलेलो आणि वरनं हे शूट केलं थोडंसं. आणि हे असं दिसत होतं वरनं असं खाली. छान वाटत होतं, भारी वाटत होतं. म्हणजे ज्यांना प्री वेडिंग शूट वगैरे करायचं असेल, जर जे कोणी नगरमधले असतील अहमदनगरमधले त्यांनी इथे करू शकता. म्हणजे भरपूर लोक करतात पण. आणि ही बघा आमची गायू कशी फिरती आहे गोल गोल. लाईट्स कॅमेरा ॲक्शन. आणि हे वरचा परिसर आहे असा. आतमधनं चांद बेबीचा महाल असं दिसतो. हे असे दरवाजे वगैरे आहेत सगळीकडनं असे त्यांना. आणि हे त्यांचं वेगवेगळे थीमवर असं फोटोशूट करणं चालू होतं. आम्ही दोघी वरून आलो होतो. ती आम्हाला मध्ये मध्ये शोधत होती की आम्ही गेलो कुठं, ती शोधत होती पण आम्ही सापडलो नाही तिला कारण आम्ही वरती होतो. हा वरचा परिसर आहे. सगळं असे दगडांपासून तयार केलेलं आहे चांद बेबी महाल आहे. चांद बेबीला या किल्ल्यावरनं लाल किल्ला बघायचा होता म्हणून तिने हा महाल बांधला होता. आणि असंच म्हणजे या महालामध्येच तिच्या मागं कोणतरी शत्रू लागले होते, त्यामुळे याच महालाच्या खालीच्या बाजूला एक भुयारी रस्ता आहे जो माहीत नाही आहे. खूप
आणि हा जिना आहे मधला, खालच्या मजल्यावरनं वरती जायला. आम्ही वरती होतो, आम्ही परत खाली चाललो होतो आता. तर हे पायऱ्या उतरताना खूप म्हणजे असं भीती वगैरे वाटते, कारण थोडंसं स्ट्रेट येत ना, त्यामुळे आणि थोडा उंच उंच पायऱ्या आहेत, त्यामुळे आतमध्ये अंधार पण खूप भीती वाटत होती मला. त्यामुळे हळूहळू उतरत होते. श्री गुरुदेव दत्त, श्री चैतन्य मी तर राणीला म्हटलं बसूनच येते, मी बसून येऊ का, कारण मला खूप भीती वाटत होती त्यासाठी. बस आहे आता, कुठं टॉर्च पकडते. हे बघा एवढं वर नारले बाबा. फायनली खाली. आणि हे बाहेरच्या साईडला यांचं परत एक छोटंसं शूट होतं. हे शूट यांचं चालूच होतं. आणि हे 3 मजले, पण वरचा 2 मजलेपर्यंतच जाते, तर 3ऱ्या मजल्याचा रस्ता बंद केला आहे त्यांनी. आणि हा सेकंड रेसवर इकडच्या साईडला थोड्याशा पवनचक्क्या वगैरे ना, तर तिकडच्या साईडला यांचं शूट वगैरे चालू होतं. आम्ही दोघी बसून बोर झालेलो, कारण जे फोटोशूट करतात त्यांचा टाईम निघून जातो, पण जे बसलेले असतात किंवा सोबत असतात मेकअप करण्यासाठी वगैरे फ्रेंड्स वगैरे आलेले असतात, बाकीचे बोर होऊन जातात. मग हे चांदी बिलच्या महालाच्या तिकडेच एक नवीन रस्ता झालेला आहे, त्या साईडला थोडंसं शूट चालू होतं, त्यांचं शूट चालू होतं, म्हणून मला बोर झालं होतं, म्हणून आम्ही दोघींनी पण थोडंसं फोटोशूट वगैरे केलेलं. आणि रस्ता गरम होता, चटके बसत होते, पण तरी पण काढले फोटो, कारण जर मूड असेल फोटोचं तर कधी पण काही पण. आणि हे इथे त्यांचं थीम चालू होतं, गाडीवर बसवलं होतं तिला. आणि ते फोटोशूट वगैरे त्यांचं व्हिडिओ वगैरे चालू होते, ते छान वाटत होतं. होली होली. मला खूप हसायला येत होतं, कारण 3 एक यानंतर मग आम्ही थोडंसं ब्रेक वगैरे घेतला आणि जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग कॅफेवर गेलो, कॅफेवरचं शूट होतं तिचं. मग त्यानंतर कॅफेवर शूट केलं त्यांनी वेगवेगळ्या थीमवर. आणि हे पुढे असे हसायला येत होतं, पण कंट्रोल केलं तिने पण. कॅफेमधलं शूट झाल्यानंतर मग आम्ही वृंदावनला गेलो. वृंदावन लॉन्सला तिथे इव्हेंट होता, होलीचा इव्हेंट होता, त्यासाठी आम्ही तिथे पण जाणार होतो. ते इथे आलेलो आहे, अजून काही चालू झालेलं नव्हतं काही. आम्ही मग असेच बसलो होतो सगळे, हे जिजू वगैरे ते सगळे बसले होते, आम्ही पण तिघे इथे बसलो होतो. आणि हे सगळं रिकामच होतं. आम्ही स्टार्टिंगलाच म्हणजे 4 वाजता चालू होणार होतं, पण आम्ही मोस्टली 3:30 वाजेपर्यंत पोहोचलो होतो तिथे. तर मग हे सगळं रिकामच होतं तोपर्यंत, अजून चालू होणार होतं हे सगळं असं छान असं सिस्टीम वगैरे सगळं करून ठेवलेलं. आणि मस्त आता रंग वगैरे खेळून पण मस्त धमाल वगैरे करणार होतो. आणि ती केली आणि छान मस्त मजा केली. तिचे वगैरे त्यांचा फोटोशूट कसं काय करायचं ते सगळं चालू होतं. आणि हे आम्ही तिघीने तोपर्यंत फोटो. आणि मग आम्ही नंतर तिथे कलर लावायला गेलेलो, कारण हे कलर रात्री जे लाईटिंग वगैरे आहे ना त्यामध्ये चमकणार होते, तर ते आम्ही कलर वगैरे लावून आलेलो मस्त छानपैकी. छान वाटत होते, खूप फ्रेश कलर होते. मी आणि राणीला लावलं, गायूने नाही लावलं, कारण तिला जिजू कलर लावणार होते, त्यामुळे तिथे तिने कलर नाही लावला. आणि हे नंतर थोडंसं आम्ही डान्स वगैरे केलेला असा मस्त. आणि डान्स वगैरे करून थोडंसं, कारण इकडे. आणि हे आलो आपण आहोत वृंदावनला इव्हेंटला, रंगपंचमीचा इव्हेंट. माझं थोडंसं जातं ना नाचणार आहोत. तू नाचत नाही खरं, आम्हाला बघून थोडी नाचतील. मग इथे थोडे फोटो काढले.
आणि ही टाणी आहे ती तिच्या नादात होती, इकडे तिकडे बघत होती, कोणाचं मुंडकं बघत होती का माहिती नाही. इथे यांचं फोटोशूटचं काय कलर कसं काय करायचं त्याचं चाललं होतं. तोपर्यंत इथे मी मोबाईल घेऊन सगळा शूट करत होते माझं. आणि मस्त आता थोडी गर्दी होत होती. आता ही यांची थीम, यांचं इथं पळायचं एक शूट घ्यायचं होतं यांना फोटोशूटसाठी, त्यांच्या याच्यासाठी व्हिडिओसाठी. तो इथे घेत होते ते. आणि इथे जिजूंनी तोंडाला कलर लावायची ऐवजी तोंडातच कलर घातलेला. आणि इथे जिजूचा थोडासा वेगळा प्लॅन होता, म्हणजे वेगळ्या मोडमध्ये होते, पण इथे पचकं झालेलं आहे. मग त्यानंतर आम्ही इथे छान असा डान्स करत होतो सगळे मिळून आणि मस्त मजा येत होती. अजून एवढी गर्दी नव्हती, पण थोड्या वेळाने आता जसं म्हणजे रात्र होईल तसे लोक ऊन उतरल्यानंतर येत होते थोडेसे. आम्ही थोडंसं लवकर जाऊन बसलेलो ना, मग यांचा फोटोशूट वगैरे. हे जे कलरचा धूळ होता ना त्याने खूप त्रास होतो ना, तर त्यासाठी मग मी थोडंसं एका साईडला आलेली, कारण ते नाही असं कसं तरी होतं त्यामुळं. गाणी म्हटलं डान्स करायला कोणाला आवडणार नाही, किंवा ते थोडंसं जरी म्युझिक लागलं तरी असे पाय थरथरत येतात, लगेच नाचायला लागतं. आणि इथे ही माझी मैत्रीण, माझी बेस्ट फ्रेंड, लहानपणापासून आम्ही सोबत शाळेपासून, पूजा आली होती. आणि नंतर मग संध्याकाळी आलेले, त्या लोकांना वाटे लावलेलं, ते गेलेले, त्यांचं शूट वगैरे झालेलं. त्यानंतर आमचं हे पूजा वगैरे. आणि इथे ढुजी बोलत होती की मला लावू नका हे जे हार्ट्स काढले ते, कारण ते रात्री चमकणार होते म्हणून. इथं मी पण लावलं होतं, पण मला माहिती नव्हतं हे चमकणार आहेत म्हणून. मग मी लावलं, पण या लोकांनी मला सगळं कलर लावलेलं, तर सगळं माझं पुसून टाकलं, ते माझ्या कलरच्या खाली गेलेलं. मग आता बरोबर थोड्या वेळाने सगळं पुसून वगैरे केलं. मग आम्ही एकमेकीला कलर लावला छानपैकी आणि मग मस्त एन्जॉय केला. आणि मग हे आम्ही नाचून खूप दमलेलो, मग त्यासाठी थोडासा रेस्ट घेतला. सगळ्यांना नाचताना बघत होतो आणि नंतर मग आम्ही हे फोटो वगैरे काढले थोडेसे. आणि हे नाईटचा वेळ झालेला, मग तेव्हा पण आम्ही डान्स वगैरे केला सगळेजणं. मस्त डान्स वगैरे करून दमलेलो मस्त. आता घरी जाऊन असं मेल्या मुर्द्यासारखं पडणार होतो, डाऊटच नव्हतं, कारण सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही बाहेर निघालेलो होतो. तर आता हे रात्रीचे टाईम झालेला. त्यानंतर आता घरी म्हणजे थोड्या वेळाने घरी जाणार होते. हे मी डान्स करत होते आणि जाऊ वाटत नव्हतं मला, पण तरी जावं लागलं, कारण ॲक्च्युली म्हणजे रात्रभर झोपलेले नव्हते. आणि त्यानंतर मग डोळे पण दुखत होते, पूर्ण बॉडी पण दुखत होती नाचून. आता 12 वाजलेलेच होते, पण तरी पण नाचायची इच्छा असतेच, कारण डान्स म्हटलं की मी कधी पण रेडी असते नाचायला. त्यामुळे मस्त असं वाटत होतं. लाईट्स वगैरे पण खूप छान होत्या. कोणत्या इव्हेंटला गेलेले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा माझ्या व्हिडिओजला, कमेंट करा कसं वाटला ब्लॉग वगैरे ते. आणि हा इव्हेंट पण छान होता, तो पण कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा. आणि त्यानंतर मग माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय. लव यू ऑल. हॅपी होली.
दोघ जण आम्ही भेटलो ना की आम्ही दोघं खूप वेळासारखं डान्स करतो, काय विचारायलाच नको.